वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संकेत चंद्रशेखर रावेकर यांच्यावर काही नागरिकांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली असून आरोपींनी तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी तालुकास्तरीय वैद्यकीय संघटनेने केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार चिस्तूर येथील लता पुरुषोत्तम मिसडे वय 45 वर्ष यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी अँब्युलन्सची मागणी करण्यात आली होती। त्यानुसार अँब्युलन्स चितूर येथील पाठवण्यात आली आणि संबंधित महिलेला आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला। त्यानंतर मृतदेह चिस्तूर येथे नेत असताना काही नातेवाईक आणि नागरिकांनी तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात येत डॉक्टरांवर संताप व्यक्त केला। यावेळी सचिन होले, अंकिता होले, नवाज खान पठाण, राहुल बुले तसेच इतर 4 अज्ञात व्यक्तींनी निष्काळजीपणाचा आरोप करत डॉक्टर संकेत रावेकर यांच्यावर अमानुष मारहाण केल्याचा आरोप केला। या प्रकरणी तळेगाव पोलीस स्टेशन मध्ये FIR क्रमांक 011326 नोंदविण्यात आला असून संबंधित आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती व संस्था हिंसक कृत्य प्रतिबंधक अधिनियम 2010 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। माहिती पोलीस निरीक्षक मंगेश भोयर यांनी दिली आहे। दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ तालुकास्तरीय वैद्यकीय संघटनेच्या वतीने पोलिसांना निवेदन देत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। या घटनेमुळे आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। डॉक्टर श्रद्धा झुमारे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव सांगली। काल जे कृत्य आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जे घडलं आहे, जे डॉक्टर संकेत रावेकर यांना जीवहानी पोहोचविण्यात आलेली आहे, हे कृत्य पुढे होऊ नये यासाठी किंवा मी पण एक फिमेल मेडिकल ऑफिसर आहे। माझ्यावर जे आणि माझ्या पण म्हणजे प्रोटेक्शनसाठी इथे कुठल्याच प्रकारचं म्हणजे CCTV किंवा आणखी इतर काही पण असे प्रोटेक्शन इक्विपमेंट्स मला पाहिजे आहे, जेणेकरून मी इथे काम करू शकेन। अदरवाईज OPD आणि बाकी सगळं नाईट वगैरे आम्ही करण्यास असमर्थक आहोत आणि याचं पण समाधान करण्यासाठी ज्यांनी पण हे सगळं कृत्य घडवून आणलेलं आहे त्यांच्यावर पण लवकर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। महाराष्ट्र TV 24 करिता संतोष देशमुख, वर्धा।